नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार बायोग्राफी हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. भारतीय चित्रपटसृष्टीतील महान खलनायक आणि अष्टपैलू अभिनेते अमरीश पुरी यांची ही सविस्तर माहिती. अमरीश पुरी यांचा जन्म 22 जून 1932 रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला. त्यांचे वडील लाला निहालचंद आणि आई वेद कौर. त्यांना चमन पुरी आणि मदन पुरी हे दोन मोठे भाऊ होते, जे आधीपासूनच सिनेसृष्टीत कार्यरत होते. अमरीशजींचे शालेय शिक्षण पंजाबमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण शिमला येथील BM कॉलेजमधून पूर्ण झाले. अमरीश पुरी यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. ते जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आले, तेव्हा त्यांनी हिरो होण्यासाठी ऑडिशन दिले. मात्र तुझा चेहरा खूप रागीट आहे आणि आवाज खूपच जाड आहे, असे सांगून त्यांना नकारण्यात आले. निराश न होता त्यांनी कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये सरकारी नोकरी स्वीकारली. त्यांनी तब्बल 20 वर्ष तिथे नोकरी केली, पण त्यांच्यातील कलाकार शांत नव्हता. नोकरी सांभाळून त्यांनी पृथ्वी थिएटरमध्ये नाटकात काम करण्यास सुरुवात केली. अमरीश पुरी यांच्या अभिनय प्रवासाची एक खास गोष्ट म्हणजे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटातून झाली. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या शांतता कोर्ट चालू आहे या मराठी चित्रपटात त्यांनी रेल्वे डब्यात गाणे गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्या नाटकांमुळेच त्यांना अभिनयाची खरी दिशा मिळाली. सहसा अभिनेते विशित करिअर सुरू करण्यात, पण अमरीश पुरी यांनी वयाच्या 40व्या वर्षी खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिला मोठा चित्रपट 1971चा रेशमा और शेरा. ओळख 1980च्या हम 5 चित्रपटातून त्यांना मुख्य खलनायक म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अमरीश पुरी यांनी 450हून अधिक चित्रपटात काम केले. त्यांच्या काही खास भूमिका: मोगॅम्बो खुश हुआ हा संवाद आजही लोकांच्या जिभेवर आहे. चौधरी बलदेव सिंह, जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी या संवादाने त्यांना एका कडक पण प्रेमळ वडिलांच्या भूमिकेत अजरामर केले. इतर गाजलेल्या भूमिका: करण अर्जुनमधील ठाकूर दुर्जन सिंह, नायकमधील मुख्यमंत्री बलराज चव्हाण, गदरमधील अशरफ अली आणि दामिनीमधील बॅरिस्टर चड्डा. अमरीश पुरी हे केवळ भारतातच नाही, तर 7 समुद्रापार प्रसिद्ध होते. स्पीलबर्ग त्यांनी त्यांचे कौतुक करताना म्हटले होते, अमरीश पुरी हे जगातील सर्वोत्तम खलनायक आहेत. अमरीश पुरी यांनी 1957 मध्ये उर्मिला दिवेकर यांच्याशी विवाह केला. त्यांना राजीव, नम्रता ही 2 मुले आहेत. अमरीशजींना टोप्या जमवण्याचा मोठा छंद होता. त्यांच्याकडे जगभरातील 200हून अधिक विविध प्रकारच्या टोप्यांचा संग्रह होता. फिल्मफेअर पुरस्कार: त्यांना मेरी जंग, घातक आणि विरासत या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले. संगीत नाटक अकादमी पुरस्कार: त्यांच्या रंगभूमीवरील योगदानासाठी 1979 मध्ये त्यांना हा सर्वोच्च सन्मान मिळाला. 12 जानेवारी 2005 रोजी वयाच्या 72व्या वर्षी ब्रेन ट्यूमर या आजारामुळे त्या महान कलाकाराचे निधन झाले. थोडक्यात सांगायचे तर अमरीश पुरी यांनी हे सिद्ध केले की यश मिळवण्यासाठी वयाचे बंधन नसते, फक्त जिद्द आणि आपल्या कलेवर विश्वास असावा लागतो. आजही त्यांच्या आवाजाची आणि व्यक्तिमत्त्वाची जादू कायम आहे.